दोन्ही पण बघणार आहोत. आता बघा हे समजण्याची सुरुवात कुठून झाली काय सगळं आपण ह्या गोष्टीमध्ये समजणार आहोत. कॅल्क्युलस म्हणजे काय बघा, ही जी मॅथमॅटिकल मेथड आहे ती न्यूटन नावाच्या एका वैज्ञानिकाने शोधून काढलेली. ती का काढलेली ते पण आपण हळूहळू बघणार आहोत की दोन गोष्टी सोबत कशा चेंज होतात. जसं वेलोसिटीचं उदाहरण झालं आपलं, तर काय रे वेलोसिटीचा फॉर्म्युला डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. जर हे डिस्टन्सला जर मी एक्स ने डिनोट केलं तर काय येतं एक्स डिवायडेड बाय टी. आणि हे जे आहे पूर्ण डिस्टन्ससाठी एक्स घेतलेलं आहे. आपण काय केलेलं आहे पूर्ण डिस्टन्ससाठी. जर ह्याला पॉईंट ए नाव दिलं, ह्याला बी नाव दिलं, आणि हे जे पूर्ण डिस्टन्स आहे ह्याला जर मी एक्स म्हणलं, आणि हे पूर्ण अंतर पार करण्यासाठी जो लागणारा टाइम आहे त्याला टी म्हणलं, तर आपला फॉर्म्युला काय बनतो वेलोसिटी इज इक्वल्स टू एक्स डिवायडेड बाय टी असं बघितलेलं आपण. पण जर मला हे डिस्टन्स खूप जास्त असेल, असं समजूयात की हे 0 इथून आणि इथून 10 किलोमीटर आहे. पहिल्या 1 किलोमीटरसाठी माझी वेलोसिटी वेगळी असू शकते, दुसऱ्या किलोमीटरसाठी वेगळी असू शकते. म्हणजेच काय रे की मला एक जो छोटा अंतर आहे त्याच्यामध्ये पण इन्स्टंट टाइमला काहीतरी वेगळं मला कॅल्क्युलेशन मिळते. म्हणजेच मी काय केलं ह्याचा समजा छोटासा भाग घेतला, त्या छोट्याशा भागाला मी आता काय म्हणणार डिफरन्शिएशन ऑफ एक्स, म्हणजेच ह्याचा तुकडा म्हणणार. त्या पूर्ण एक्सचा एक छोटासा तुकडा, त्यालाच म्हणतो आपण डिफरन्शिएशन. किंवा ह्याचं चांगलं उदाहरण अजून घ्यायचं झालं तर काय घेता येईल, एरियामध्ये घेता येईल ह्याचं चांगलं उदाहरण. जसं की समजा आपल्याला घरी बघा भाकर खायला दिली जाते, तर भाकर खायला दिल्यानंतर आपण बघतो काय बघतो रे की बाबा जी भाकर दिलेली अख्खी त्या भाकरीचं काहीतरी रेडियस असेल आणि त्याचा काहीतरी एरिया असेल. त्या एरियाला समजा आपण नाव दिलं एक्स, हे नाव दिलं, तर ते अख्खीची अख्खी भाकर आपण खातो का रे नाही. काय करतो छोटे छोटे तुकडे काढतो. म्हणजेच काय करतो त्याचे पहिल्यांदा असे 4 भाग करतो. आता हे 4 इक्वल भाग आहेत असं अज्युम करा. त्या प्रत्येक इक्वल भागाला ह्या एकचे तुकडे आहेत, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो डीएक्स. म्हणजेच आपण काय केलं त्या एकचे तुकडे केले, म्हणजेच डिफरन्शिएशन केलं त्याचं. आता हे जे डिफरन्शिएशन आपण कसं लिहितो डी बाय डी एक्स. म्हणजेच काय रे हे डिफरन्शिएशनचं हे आहे काय म्हणतात सिम्बॉल म्हणता येईल डी बाय डी एक्स. आणि कशाचे तुकडे करतोय रे आपण एक्सचे तुकडे करतोय, समजलं. मग इथं या ठिकाणी जे लिहिणार आहे तुम्ही कोणते फंक्शन लिहिणार आहेत, म्हणजेच कसं डी बाय डी एक्स, आणि या ठिकाणी एफ ऑफ एक्सचं फंक्शन पाहिजे. त्या ठिकाणी जर एक्सचं फंक्शन असेल तर डिफरन्शिएशन होईल ते किंवा डिफरन्शिएट होईल. तर त्याचे काही स्टँडर्ड फॉर्म्युले ते पाठ असणं खूप आवश्यक आहे. ते एकदा का ते फॉर्म्युले आले की तुम्हाला काय होईल डिफरन्शिएशन समजेल. तर डिफरन्शिएशनसाठी काय करू आपण पहिल्यांदा पटकन वही काढायची आणि लगेच लिहायला लागायचे फॉर्म्युले. हे फॉर्म्युले जेवढे होतील तेवढं लवकर पाठ करायचे, म्हणजे कॅल्क्युलस समजायला खूप सोपं जातं. आणि हे पूर्ण फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशन लागतं म्हणजे लागतंच. इव्हन 12वीचं जे सेकंड पार्ट आहे तो अख्खा डिफरन्शिएशनवरच आणि इंटिग्रेशनवरच आधारित आहे. मोस्ट ऑफ द इंटिग्रेशनच आहे त्याच्यामध्ये. तर बघू त्याचे काय करू आपण एका बाजूला डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले लिहूयात आणि त्याच्याच विरुद्ध काय करू इंटिग्रेशन पण लिहू. पण पहिल्यांदा डिफरन्शिएशन लिहून घ्या, म्हणजे इंटिग्रेशन परत समजवताना आपल्याला त्याचे पण फॉर्म्युले लिहिता येतील. तर पहिला डिफरन्शिएशनचा फॉर्म्युला काय स्टँडर्ड फंक्शन काय डी बाय डी एक्स एक्स रेस टू एन. जर असं असेल तर त्याचं उत्तर काय असतं एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे. परत त्याच्यानंतर दुसरं फंक्शन काय असणार आहे डी बाय डी एक्स. लॉगचं फंक्शन घेऊ आपण लॉग एक्स इज इक्वल्स टू 1 बाय एक्स. परत त्यानंतर तिसरं फंक्शन आहे कॉन्स्टंट किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे डी बाय डी एक्स ई रेस टू एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स. हे चेंज होत नाही. परत चौथं जे आहे ते काय डी बाय डी एक्स साइन एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स. परत त्यानंतर पाचवं जे फंक्शन आहे ते काय डी बाय डी एक्स कॉस एक्स इज इक्वल्स टू मायनस साइन एक्स. परत त्याच्यानंतर सहावं जे फंक्शन आहे ते डी बाय डी एक्स टॅन एक्स असेल तर त्याचं उत्तर काय येतं टॅनचं सेक स्क्वेअर एक्स. त्यानंतर सातवं जे फंक्शन आहे ते काय डी बाय डी एक्स कॉट एक्स इज इक्वल्स टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता ह्याला काय करू आपण थोडंसं मूव्ह करू. 8 ते 9 फॉर्म्युले, जास्त फॉर्म्युले नाही त्याच्यामध्ये. परत त्याच्यानंतर 8 नंबरला डी बाय डी एक्स कॉटच्या नंतर काय येतं रे तर सेक एक्स. सेक एक्सचं काय येतं उत्तर सेक एक्स टॅन एक्स. परत त्याच्यानंतर 9वं जे फंक्शन आहे ते काय डी बाय डी एक्स कोसेक एक्स इज इक्वल्स टू मायनस कोसेक
एक्स कॉट एक्स. अशा प्रकारे हे 9 फंक्शन आहेत आणि या 9 फंक्शनच्या आधारेच आपण काय करायचं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. कोणतंही फंक्शन दिलेलं असेल, आता ह्याला काय करू आपण बारीक करूयात थोडंसं. अरे या ठिकाणी असं ठेवूयात आणि परत हे फॉर्म्युले वापरून काय करू प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. आता फंक्शन म्हणजे काय पहिलं ते समजून घेऊयात. फंक्शन ह्या शब्दाचा अर्थ असं धरूयात, असं समजूयात जनरली डेली लाईफमध्ये आपण. फंक्शन ऑफ एक्स म्हणजे एक्सच्या टर्म मध्ये कुठलं तरी एक फंक्शन दिलेलं आहे किंवा इक्वेशन दिलं आहे. त्याचा चांगला अर्थ जर सांगायचं झालं, फंक्शन म्हणजे एक प्रकारे काय असते, एक मशीन असते किंवा टूल असतं ज्याच्या सहाय्याने काय करतो आपण इनपुट त्याच्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू टाकतो आणि ते फंक्शन काहीतरी आउटपुट देतं आपल्याला. जसं की ही आपली मशीन आहे समजा, ठीक आहे, ह्याला फंक्शन म्हणूयात. आणि ह्याच्यामध्ये इनपुट मी जर x = 1 दिलं तर त्याचा आउटपुट मला काय भेटणार, तर पहिलं काय भेटणार f(1) = म्हणजे x ची किंमत किती आहे 1. जर x ची किंमत मी ह्याच्यामध्ये 1 पुट केली तर मला काय भेटतं ते बघू. 1 + 2 म्हणजेच मला आउटपुट काय भेटला f(1) = 3. तर काय झालं, इनपुट ज्या टायमाला फंक्शन मध्ये आपण काहीतरी टाकतो ते आपल्याला आउटपुट ह्या ठिकाणी भेटतो. ह्याच गोष्टीला काय म्हणायचं फंक्शन. सिमिलरली x = 2 जर टाकलं तर काय येईल रे, f(2) = 2 + 2 f(2) = 4. या प्रकारे आपल्याला भेटेल, ह्याला म्हणायचं फंक्शन. ही जी टर्म आहे ह्याला काय म्हणायचं फंक्शन. आणि ह्याच फंक्शन स्टँडर्ड फंक्शन जे दिले असतील ते आपल्याला डिफरन्शिएशनच्या फॉर्म्युलेच्या द्वारे सॉल्व्ह करायचे आहे. तर बघूयात आता आपण काय करूयात, इरेज करूयात आणि नवीन नवीन प्रॉब्लेम घेऊयात आणि सॉल्व्ह करून बघूयात कसं होतंय, काय येते उत्तर त्याचं. आता बघा पहिला फॉर्म्युला आपण काय करू, पहिल्या फॉर्म्युलेला 2 प्रॉब्लेम घेऊयात म्हणजे चांगलं समजण्यास म्हणजे मदत होईल तुम्हाला. तर बघा काय करायचं, पहिलं फंक्शन घेऊयात y = x⁶ आणि ह्याला सांगितलं डिफरन्शिएट करा किंवा फाइंड d/dx. म्हणजे हे डिफरन्शिएशन आणि y त्या फंक्शनला डिफरन्शिएट करतो आपण. मग काय करणार आपण d/dx काढायचं म्हणजे dy/dx काढायचं म्हणजे दोन्ही बाजूला डिफरन्शिएशनचं चिन्ह लावावं लागेल. म्हणजे या ठिकाणी काय येणार d/dx हे y ॲज इट इज या ठिकाणी, परत d/dx आणि x⁶ असं येईल. आता जर नीट बघितलं हे फंक्शन आणि आपलं पहिलं फंक्शन सेम दिसतंय बघा, बरोबर. या ठिकाणी फक्त n ची किंमत जी आहे ती किती आहे, या ठिकाणी समजा n आहे तर n ची किंमत किती इथं 6 आहे. जर d/dx x⁻n असेल तर आपण उत्तर काय लिहितो n × x⁻n - 1. तसं सिमिलरली इथं n ची किंमत किती आहे 6, ती पहिल्यांदा लिहिणार जसं फॉर्म्युल्यामध्ये आहे तसं. परत x ॲज इट इज लिहिणार, परत n - 1 आहे, n ची किंमत इथे किती आहे 6 म्हणजे 6 - 1. तर उत्तर काय येईल आपलं 6x⁵. ह्यालाच म्हणायचं dy/dx. आता एकदम हे सिंपल फंक्शन होतं. आपल्याला फंक्शन काय होतं y = x⁶, त्याचं डिफरन्शिएशन 6x⁵ हे आपल्याला मिळालं. आता सिमिलरली फंक्शन तुम्हाला फक्त एवढं प्रत्येक टायमाला सोपं मिळालं असं नाही, कुठलंही फंक्शन असू शकतं. तर मग आता काय करू आपण दुसरं फंक्शन घेऊ, जरा प्लसच्या टर्म मध्ये घेऊ. म्हणजेच काय करू दुसरं जे फंक्शन असेल ते काय करू y = x⁶ + 2x⁵³ असं घेऊयात. आता प्लसच्या टर्म मध्ये घेऊ म्हणजे या ठिकाणी u आहे ही टर्म आणि ही v टर्म आहे. आणि काय करायचं y = u ± v असेल. डिफरन्शिएट विथ कशा बरोबर करायचं ते करून टाकायचं म्हणजे जे फंक्शन असेल ते. म्हणजेच काय करायचं d/dx = dv/dx ± dv/dx असं करायचं. म्हणजे या ठिकाणी याला u कन्सिडर करायचं, याला v कन्सिडर करायचं आणि दोघांना पण सेम विथ रिस्पेक्ट टू x ने डिफरन्शिएट करायचं. मग काय करूयात आपण डिफरन्शिएट करू. या ठिकाणी लिहिणार फाइंड dy/dx. मग काय करणार आता d/dx जे आहे ते दोन्ही फंक्शनला दोन्ही बाजूला सेम अप्लाय करायचं. d/dx हे y ॲज इट इज खाली, परत d/dx इन ब्रॅकेट x⁶ + 2x³ ॲज इट इज लिहून टाकायचं. परत मी काय सांगितलं की ह्याला u कन्सिडर करायचं आणि ह्याला v आणि परत वेगवेगळं डिफरन्शिएट करायचं. म्हणजे या ठिकाणी कसं येणार d/dx x⁶ प्लस 2 आता कॉन्स्टंट आहे तो बाजूला घ्यायचा d/dx x⁻³ परत आपल्या पहिल्या फॉर्म्युल्यापाशी डबल यायचं कारण बघा आता आपल्या फॉर्म्युल्याच्या टर्म मध्ये आलेलं आहे सगळं सेम दिसतंय.
म्हणजेच या ठिकाणी काय करणार रे, x ची किंमत किती आहे 6, आपलं n ची किंमत किती आहे 6, ती ॲज इट इज लिहिली. परत x⁻6 - 1 प्लस 2 ॲज इट इज आहे, कॉन्स्टंट आहे तो पहिला लिहून घेतला. परत n ची किंमत किती आहे 3, म्हणजे या ठिकाणी गुणाकार होईल 3x⁻3 - 1. म्हणजेच उत्तर काय येईल रे 6x⁵ प्लस 2 × 3 6x². या प्रकारे आपलं काय होईल dy/dx मिळून जाईल. सिमिलरली आता अशा प्रकारचं कोणतेही फंक्शन असू द्या जे की या फॉर्म्युल्यामध्ये जे दिलेले आहे तर त्या फॉर्म्युल्याला धरूनच सॉल्व्ह करायचं. म्हणजे कसं बघूयात आपण. आता बघूयात दुसरं फंक्शन जर आपल्याला असं मिळालं, काय y = x³ + sin x + cos x आणि सांगितलं फाइंड dy/dx. सिमिलरली आपण काय करणार, दोन्ही बाजूला d/dx अप्लाय करणार, y ॲज इट इज, परत d/dx x³ + sin x + cos x. परत काय करणार, सगळ्यांना वेगवेगळं d/dx अप्लाय करायचं, x³ + d/dx sin x + d/dx cos x. आता काय करायचं, हे आपल्या फॉर्म्युलेशी कम्पेअर करायचं. ज्या फॉर्म मध्ये आपण आणलेलं आहे त्याच फॉर्म या ठिकाणी सर्च करायचा. आता d/dx x⁻n म्हणजे हा फॉर्म्युला आपण पहिला अप्लाय करू शकतो. d/dx x⁻n = n × x⁻n - 1. म्हणजेच या ठिकाणी काय उत्तर येणार रे 3x⁻3 - 1 प्लस परत d/dx sin x. असं सेम फंक्शन कुठलं आहे आपलं 4 नंबरचं फंक्शन आहे d/dx sin x. काय उत्तर येतं रे cos x. डोळे झाकून cos x लिहून टाकायचं cos x प्लस परत d/dx cos x आहे किती 5 नंबरचा फॉर्म्युला, त्याचं उत्तर किती आले मायनस साइन. म्हणजे या ठिकाणी काय करू मायनस साइन कंसामध्ये लिहून टाकू. मग आता हे काय जरा व्यवस्थित नाही, आपण जरा व्यवस्थित लिहू शकतो याला. मग चांगल्या पद्धतीने कसं लिहायचं 3x² + cos x - sin x. या प्रकारे तुम्ही काय करू शकता डिफरन्शिएशनचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त इनवर्स असे नावाचे इनवर्स फंक्शन असतात, इनवर्स स्टँडर्ड फंक्शन असतात, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण बाकीचे सगळे प्रॉब्लेम एकदम बेसिक पासूनचे डिफरन्शिएशनचे प्रॉब्लेम याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे. त्यानंतर बघूयात आता इंटिग्रेशन. ठीक आहे, इंटिग्रेशन 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 बघा, इंटिग्रेशन हा शब्द तुम्ही ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा ऐकला, जसे की नॅशनल इंटिग्रिटी म्हणजेच काय की देशाची एकात्मता किंवा एकत्रितता. ठीक आहे, म्हणजेच इंटिग्रेशन होय. शब्दावरूनच कळते की आपल्याला काय करायचं एकत्र करायचं. मग आपण डिफरन्शिएशन मध्ये एका भाकरीचे 4 तुकडे केलते. जसे की ही भाकर होती त्याला त्याचा एरिया x मानला होता, त्याचे जे समान 4 भाग केलते त्याला dx म्हणलं होतं, बरोबर. तर बघा हे तुकडे जे आहेत असं समजूयात की 4 जणांनी बाजूला बाजूला काढून घेतले आणि नंतर असं लक्षात आलं की नाही ते भाकर परत जोडायची आपल्याला. जर ते तुकडे मी गोळा केले तर परत माझा शेप कसा होईल, या प्रकारे असा पूर्ण शेप असा म्हणजे एका भाकरीचा जसा आहे 4च्या 4 भागांनी एकत्र असा गोल मिळून जाईल. मला इथं जरा थोडासा वेगळा आला आहे शेप. ते काय 4चे 4 शेप मला काय होते जर जोडले ते व्यवस्थित मला तर या प्रकारे मिळून जातील जर जोडले गेल्यानंतर. म्हणजेच काय केलं मी इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट म्हणजे सगळं गोळा केले किंवा एकत्रित केले. त्या चिन्हाला असं दर्शवतो आपण गणितामध्ये, इंटिग्रेशनला या पद्धतीने दर्शवतो. आणि काय इंटिग्रेट केलंय आपण dx, त्यामुळे इथं काय करायचं dx लिहायचं. आणि हे सगळे जर dx मी एकत्र केले तर मला काय भेटणार आहे पूर्ण एरिया, म्हणजेच या ठिकाणी मला काय भेटणार आहे x भेटणार आहे. हा पहिला फॉर्म्युला आहे. परत त्याच्यानंतर दुसरा, या ठिकाणी काय नसतं म्हणजे 1 असतं, ह्याला मल्टिप्लाय 1 म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ 1 dx = काय येणार x उत्तर येणार. परत दुसरं फंक्शन जर घेतलं आपण इथं x⁻n dx = त्याचं उत्तर काय येणार x⁻n + 1 / n + 1. हे स्टँडर्ड फंक्शन आहेत इंटिग्रेशनचे, पाठ करायचे म्हणजे करायचेच. मगाचे जे फॉर्म्युले होते त्याच्या जस्ट विरुद्ध असणार. इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. इंटिग्रेशन हे शब्दाचा अर्थ होतो तुकडे गोळा करणे किंवा सगळं एकत्रित करणे, आणि डिफरन्शिएशनचा अर्थ होतो की तुकडे करणे. म्हणजेच काय रे एकच गोष्ट आहे, फक्त 2 पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं त्याला. परत तो तिसरा जो फॉर्म्युला असेल, मग बघा आपण काय करायचो x⁻n चं उत्तर त्याच्यामध्ये मायनस यायचं म्हणजे तुकडे करायचो, ह्याच्यामध्ये प्लस येते म्हणजे इंटिग्रेट करतो एक प्रकारे. परत दुसरा फॉर्म्युला काय होता याच्यानंतर d/dx log x = 1/x येत होतं.
तर तो 1/x जो आहे तो या ठिकाणी 1/x dx, त्याचं उत्तर काय येणार log x. म्हणजे फक्त उलट करायचं फंक्शन, दुसरं काय नाही. साइन चेंज होतात थोडेसे, फक्त थोडंसं पाठ करायचं, थोडंसं लक्षात ठेवायचं. परत त्यानंतर चौथा जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे रे, इंटिग्रेशन ऑफ साइन x dx इज इक्वल्स टू कॉस x. ठीक आहे. आता बघा मगाशी आपण काय केलं तर इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डिफरन्शिएशन कॉस एक्स, या ठिकाणी मायनस चिन्ह येतं कारण उलट उलट होणार आहे ह्याच्यामध्ये, त्यामुळे काय होणार मायनस कॉस एक्स. परत पाचवा जो फॉर्म्युला आहे तो काय, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx इज इक्वल्स टू कॉस एक्सचं काय उत्तर येणार साइन एक्स. परत त्यानंतर सहावं जे फंक्शन आहे इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स dx इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स. बघा इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन अजिबात बदलत नाही, ई रेस टू एक्स जे आहे ते ॲज इट इज राहतं. अशा प्रकारे 5-6 फॉर्म्युले आहेत, ते जे आपण मगाचे फॉर्म्युले घेतले त्याला फक्त उलट लिहायचं, ॲज इट इज उत्तर मिळतं आपल्याला. ठीक आहे, ॲज इट इज फॉर्म्युले बनतात. आता हे फॉर्म्युले वापरून आपण काय करू शकतो, परत फंक्शन सॉल्व्ह करू शकतो इंटिग्रेशनचं. म्हणजे जसं की समजा असं तुम्हाला एक फंक्शन दिलं काय, आय इज इक्वल्स टू म्हणजे इंटिग्रेशन इज इक्वल्स टू एक्स रेस टू 6 dx, ह्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर मग आपण काय करणार, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx, म्हणजे असं कुठं दिसतो फॉर्म्युला या ठिकाणी 2 नंबर. आता काय करायचं आपल्याला सोडवायचं, म्हणजेच काय येणार रे, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 6 dx असं सेम दिसणारं फंक्शन ह्याच्यामध्ये कोणतं आहे तर बघूयात. पहिलं नाही, दुसरा हा एक्स रेस टू एन, म्हणजे ह्या फॉर्म्युल्याला आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. एक्स रेस टू एन dx असेल तर एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 लिहितो. म्हणजे या ठिकाणी एन ची व्हॅल्यू काही असू शकते, आपल्याला फंक्शन मध्ये 6 दिलेलं आहे, म्हणजे याच ठिकाणी काय येणार एक्स रेस टू 6 प्लस 1 डिवायडेड बाय 6 प्लस 1, म्हणजे उत्तर काय येणार एक्स रेस टू 7 डिवायडेड बाय 7. या प्रकारे आपण काय करू शकतो, सगळे इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. याच प्रकारे जेवढे पण फॉर्म्युले असतील त्याला धरून काय केलं जातं, प्रॉब्लेम दिले जातात. ह्या फंक्शनचे स्टँडर्ड उत्तर हे येतं, ते ॲज इट इज लिहायचे आणि सॉल्व्ह करायचे, बस दॅट्स इट.